यमुनाच्या तिरिकानं पाहिला रे ओ यमुनाच्या तिरिकानं पाहिला रे गाणं वाजवी वासरी गाणं वाजवी वासरी गाणं वाजवी वासरी गाणं वाजवी वासरी ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। सुखाई माते की जय, रामवर्धनी माते की जय, कालकाई देवी की जय, केदारनाथ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, नवलाई माते की जय। देवा राखणदारा, गावी चाललोय, तुझ्याकडेच येतं, सुखरूप घेऊन ये आणि सुखरूप पोचव मला। हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि कसं काय कोकणकर कारखाना। आपण मित्रांनो चाललो आहे कोकणात आणि आज आहे 1 तारीख, पहिला दिवस आणि माहीत नाही कशी राईड होईल किंवा काय। आणि मित्रांनो एक नवीन गोष्ट आहे आपल्याकडे, तर आपण एक ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे आणि बघूया आताचे फुटेज कसे येतात किंवा काय, तर आपल्याला पुढे जाऊन कळेलच आणि क्लिअरसुद्धा होईल। तर एक गोष्ट राहिली आपली मॅपिंग करायची, मॅपिंग नाही केलेली, आता वरती जाऊन मॅपिंग करूया। आपण जागेवर थांबत जातो, मे बी आपल्याला 10 तासापेक्षा जास्तही लागू शकतात किंवा 10 तासही नाही माहिती, रोड नाही माहिती कसं आहे कसं नाही। 2 दिवसांनी चालू आहे आपण, तर मॅपिंग केल्यानंतर आपण बोलू हा रोड पुढच्या रोडवर ते आपण नाही जात।
भेटूया आपण सनसेटला भेटतो आपण
तर नमस्कार मंडळी, आणि कसं काय कोकणकर. ॲक्च्युली मोबाईल आपला परत आलेला आहे आणि परत व्हिडिओ चालू झालेले आहेत. आता हे शूट होत आहे बाय काय म्हणतात ते मोबाईल थ्रू, कारण का संपा म्हणजे इन शॉर्ट संपलेला आहे आपला ॲक्शन कॅमेरा. आता तो चार्ज होतोय, तर तो चार्ज होता होता म्हटलं शूट थांबला नाही पाहिजे, म्हणून आपलं दुसरा अवजार काढलेला आहे आणि त्याने शूट चालू आहे. तर आणि मोठा प्रश्न होता की ॲक्शन कॅमेराने शूट करायला मजा येत होती, पण आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे तो आतमध्ये ठेवलाय मी आणि चार्जिंगला लावला. म्हणजे आतमध्ये ठेवलाय म्हणजे चार्जिंगला लावला आणि मोबाईलने शूट चालू आहे. आता मोबाईलने शूट करताना प्लस पॉईंट आपल्याला हा भेटतो की आपल्याला पाहिजे तसं शूट भेटतं आणि आपला वायरलेस माईक पण अटॅच होतो. हे पहा मित्रांनो, कुठं भेटेल एवढं स्वर्ग सुख कोकणात फक्त. तर चाललो आहेत आपण हळूहळू आपल्या डेस्टिनीकडे आणि छोटे छोटे व्हिडिओ आपण शूट केलेले. पण कसं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आवाज नाही आहे काहीच. बाहेरचा साऊंड एवढा नॉईस एवढं होत आहे की विचारू नका. तर आपण मे बी ॲक्शन कॅमेरा ह्याच्यासाठी यूज करू शकतो, शूटसाठी फक्त, आणि राईडसाठी आपल्याला हाच कॅमेरा यूज करावा लागेल. आणि बघूया, ऑप्शन भेटेल असं नाही भेटणार, काही ना काहीतरी जुगाड असेल, तर तो जुगाड करून आपण पुढे ॲक्शन कॅमेराचा यूज करू. आणि सीन असा आहे मोठा की आता ॲक्शन कॅमेरा चालू झाला की 360 अँगलने शूट करू. त्यात काय मोठं, कारण का कॅमेरा हा वेस्ट नाही जाणार, ऑब्वियस आहे. त्याचा यूज कसा ना कसा कुठे ना कुठे व्हॉइस ओव्हर टाकून आपण यूज करू शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि मोबाईल सुद्धा यूज करू शकतो. ऑप्शन आहेत आपल्याकडे मित्रांनो, त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. आणि कसं आहे, मोबाईलची स्क्रीन मोठी आहे मित्रांनो आणि शूट होतंय की नाही हे पण कळतं. तर आपण आता ट्रेनच्या पुढे आहोत आणि 2 तास 45 मिनिटं अजून दाखवत आहेत. 12 वाजेपर्यंत पोचू आपण असं सांगतोय. बघूया, आपल्याला काही घाई नाही आहे. आपण 2 वाजेपर्यंत पोचलो तरी चालेल, फक्त येऊन कमी असलं पाहिजे, असंच हवा खेळती राहिली पाहिजे, अजून काही नाही. बाकी तर सगळं चाललेलं आहे मित्रांनो. आता कॅमेरा चार्ज झाला की एक फेसवाला शूट करून घेऊ आणि बघूया कसं काय दिसतंय आणि कसं काय नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एकच ब्लॉग सेम राहणार आहे आणि फक्त व्हिडिओज थोड्या वेळाने शूट करेन मी, कंटिन्यू नाही मित्रांनो होणार. तर ब्रेक हा मोबाईलला सुद्धा हवा, कॅमेराला सुद्धा हवा आणि मला सुद्धा हवा. त्याच्यामुळे एक माणगाव क्रॉस केलं की आपण थांबू, मे बी, किंवा त्याच्या पुढे सुद्धा थांबू, काही सांगता येत नाही आहे. तर भेटूया. मागचे थोडेसे डायलॉग राहिलेले म्हणजे कॅमेराचं नॉईज जास्त असल्या कारणाने त्याच्यामध्ये मी 90sच्या मुलांबद्दल बोललेलो होतो. तर असं वाक्य होतं की
90sच्या किड्सने खूप जास्त एक्सपिरियन्स घेतला आहे. ह्या जनरेशनने 90sच्या पूर्ण दुनिया बदलताना पाहिलेली आहे त्याने. आणि पूर्ण जनरेशनने मोबाईल म्हणा, इंटरनेट म्हणा, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या जनरेशनकडे खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. आणि कसं आहे मित्रांनो, ह्या जनरेशनकडे एक्सपिरियन्स जास्त असल्या कारणाने बघा असं असतं मित्रांनो, काय असतं, फ्लोमध्ये जेवढं निघतं तेवढ्यातच मजा येते. फ्लोमध्ये निघून सुटलो की एवढी मजा येत नाही बोलायला. तर आपण होतो 90sमध्ये. 90sच्या किड्सने मोबाईल चेंज होताना बघितलं. आताची जनरेशन आहे ते 5G वर जगत आहे. आमच्या वेळेस तेही नव्हतं. जी म्हणजे काय, जिनियस, पार्ले जी माने जिनियस, एवढा जी माहिती होता आम्हाला. आणि आताच्या जनरेशनला 2G 3G 5G सगळं माहिती आहे. सो आमच्या जनरेशनने मोबाईलचं इव्हॉल्युएशन म्हणू शकतो, म्हणजे अपग्रेडेशन होताना पाहिलंय. आणि मोबाईल अपग्रेड होताना पाहिलंय. आमच्या वेळेस मोबाईल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता, नवीन निघालेला. सर्वजणच अफोर्ड करू शकत नव्हते. एक जे रिचेस्ट पर्सन होते त्यांच्याकडे हा मोबाईल जास्त वापरला जायचा. आणि तेव्हा ट्रंक कॉल असायचे. ट्रंक कॉल पण पाहिलेत आम्ही लँडलाईन पण पाहिले. 1 रुपयावाला कॉल सुद्धा पाहिला आहे. आणि आता तर प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. त्याच्यामुळे म्हणजे जनरेशन आमची इव्हॉल्व होत गेली, अपग्रेड होत गेली. आणि आताच्या जनरेशनला सगळं अपग्रेडेड भेटलेलं आहे. त्यामुळे 90sच्या किडनी खूप जास्त अपग्रेडेशन पाहिलेलं आहे ॲज पर आताच्या जनरेशन पेक्षा. तर एवढंच, 90sच्या किड्सकडे एक्सपिरियन्स खूप जास्त आहे ॲज पर आताच्या जनरेशनपेक्षा. आणि पण आताचं जनरेशन अपग्रेडेड वर्ल्डमध्ये चालू आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढलंय मित्रांनो. त्यावेळेस एवढं कॉम्पिटिशन नव्हतं. आणि त्यावेळेस एवढं अपग्रेडेशन सुद्धा नव्हतं. आणि त्यावेळेस मॅन्युअली गोष्टी जास्त व्हायच्या. आता सगळं AI चालू आहे. स्वतःहूनच 1-2 माणसांची जागा आहे. 1-2 माणसांची जागा नाही बोलू शकत, काय पण भरत. आता PC मध्ये सुद्धा AI ने जागा घेतले. सगळं काय आपल्याला रेडी करून भेटतं. तेव्हा बोटं मोजायला लागायची. चोपड्या म्हणजे डायऱ्या कॅरी केल्या जायच्या. मुनीम ठेवले जायचे स्पेशली याच्यासाठी, बॅलन्स शीटसाठी किंवा म्हणा तुमचं मोजमाप करण्यासाठी पैशांचं किंवा कुठल्याही गोष्टीचं. आणि तेव्हा इव्हॉल्व नव्हतं एवढं. आणि हो, त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी राईडच्या चालू आहेत किंवा काय, ह्या गोष्टी त्यांनी एक्सपिरियन्स नाही केल्या. दुसरं एसटी म्हटलं, त्यावेळेस एसटी आम्ही एक्सपिरियन्स केलेली. ती एसटीची राईड कुठल्याही
रोलर कोस्टर राईडपेक्षा तरी जास्त एन्जॉय करणारी होती. आणि आत्ताच्या म्हणा इमॅजिका म्हणा राईड, इमॅजिकाच्या राईड किंवा अजून कुठलं आहे, 2-4 आहेत रिसॉर्ट, त्यांच्या राईड ह्या एस टीच्या राईडला मॅच नव्हतं मित्रांनो. शेवटच्या सीटवर बसून राईडची मजा घेण्याची वेगळी मजा होती, ती आता नाही आहे मित्रांनो. कारण का आता एसट्या सुद्धा कमी होत चालल्या आहेत आणि आहेत एसट्या आहेत पण अपग्रेडेड एसट्या. तेव्हाच्या एसट्या वेगळ्या होत्या, तेव्हा तुम्हाला फील व्हायचं की मागे बसून काय होतंय, कुठला पंप गेला किंवा कुठला स्पीड ब्रेकर आला. म्हणजे इन शॉर्ट मध्ये कुठ्या कपाळापर्यंत यायच्या एवढे मजा शेवटच्या सीटवर बसून यायची. आता सगळं अपग्रेडेड झाल्यामुळे तेवढी मजा नाही घेत आहेत मित्रांनो. तेव्हा सीट बेल्ट नाही, विदाऊट हार्नेसचं एक काय म्हणतात ते रोलर कोस्टर राईड बोललात तरी चालेल. म्हणजे उडाला तर वरती सामानाच्या ट्रकला आपटल्याशिवाय खाली येणार नाही तो, असं होतं. तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं. बाकी अजून काही व्हिडिओज मध्ये मी तरी बोललेलो नव्हतो. आणि मित्रांनो कोकण राईड आहे यार, खूप म्हणजे जागे जागेवर तुम्हाला वेगवेगळ्या नेचर ब्युटी भेटतील आणि खूप मजा येते राईड करताना. अशी राईड अदर कुठे होणे नाहीये. घाट भेटतात, पठारं भेटतात, सगळं काय. आणि रोड तुम्हाला थोडासा त्रासदायक, कारण का अजून काम चालू आहे कोकण मुंबई गोवा हायवेचं, तर थोडस राईडला त्रास होतो. बाकी काहीच नाही मित्रांनो, बाकी सगळं एक नंबर आहे. आणि प्रत्येक रायडर विचार करतो या रोडवर यायचा. आता आपण बुलेटने आधी यायचो, आता स्कूटीने येतोय, तरी पण तेवढीच मजा घेतोय या राईडची. सो बाकीची राईड आपण मे बी चार्ज झाला आपला काय म्हणतात ते ॲक्शन कॅमेरा, तर फ्रंट फेसने घेऊ, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला येणार नाही मी काय बोलतोय ते, तो व्हॉइस ओव्हर टाकू, बाकी काहीच नाही. नाही तर मग दोन्ही व्हिडिओ चालू होतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल मी काय बोलतोय किंवा काय नाही. काय करतोय, लेफ्टला जायचंय, लेफ्टचा सिग्नल दाखव, काहीतरी कर. तर मित्रांनो मजा घ्या राईडची आणि भेटू आता मध्येच पुढे. होय काय झालंय, अकोल्याला स्ट्रेट जायचं आहे. बापरे. हा आता मित्रांनो नीलपरीने पण मजा घेतलेली आहे, थोडासा आराम झालेला आहे नीलपरीचा आणि तिला आता पेट्रोल पाजावं लागेल मे बी. पुढच्या पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल पाजू तिला आणि राईडला सुरुवात करू. काय करतात ते लोक, थांबून थांबून काय बघतात काय माहिती. बापरे रास्ता खराब है वाटतं इकडे. चलो राइट से जाएंगे और क्या. गाडी बंद पडली. चला तर मित्रांनो मोबाईल ठेवतो आता आणि राईडची मजा घेतो मी. तुम्ही पण राईडची मजा घ्या.
पूर्ण राईड मध्ये मित्रांनो हा पॅच बनवायचा राहिलाय फक्त, असं वाटतंय मला. कारण का जुना रोड दिसतोय हा आणि डबल रोड दिसतोय. काय करतो दादा, जाशील की खाली टूक करून? हा, तर हा मे बी जुना रोड आहे. हो हो बरोबर. पण हा खूप वेळ झाला असंच काम बंद करून ठेवलं यांचं. तर कोकणातला हा फक्त पॅच मे बी पुढे सुद्धा भेटतील की नाही माहित नाही, पण मे बी हा पॅच फक्त बनवायचा राहिलेला आहे. तर पुढपर्यंत आहे पॅच. ककी पॅच बंगलो पोरगसे मस्तच काढतं. बघूया पुढे पेट्रोल भेटतो की नाही. पेट्रोल पंप भेटलं तर आपण पेट्रोल फ्युलिंग करून घेऊया, इंग्लिश मध्ये म्हणतात. पेट्रोल भरून घेऊया मराठीमध्ये म्हणतात. आणि होय भेटला वाटतं. हवे का इकडे खूप आहे सर. पुढे भरू, ब्रेक पण भेटेल आपल्याला. एक सुसू ब्रेक होऊन जाईल. एवढा खराब नाही, पण इकडे जास्त ट्रॅफिक करून ठेवलंय लोकांनी, बस बाकी काही नाही मित्रांनो. कडक वाला रिॲक्शन बघायला भेटेल मे बी, सांगता येत नाही, पण मे बी रोड साईज आला की मग आपण ऍक्शन कॅमेरा लाव आणि चालू करू आपली राईड. ये होय आपल्याकडे एक्सपल्स नाहीये मित्रा. थोडी आरामात स्कूटर चालव. झाला बाबा, गॅस संपला एकदाचा. थोडासाच खराब आहे, खराब नाही म्हणता येणार. थोडासा कंजेस्टेड एरिया, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे, बाकी काही नाही. बाकी बघूया पुढे. चला, मोबाईल पण उडेल, त्यापेक्षा जरासं थांबू आपण. चांगला पॅच चालू झाला परत. चलो, हे बघा मित्रांनो, आपला छोटू आहे तिकडे आणि मोबाईलवर सुद्धा रेकॉर्डिंग चालू आहे मित्रांनो. तर डुअल राईडची मजा घ्या मित्रांनो. दोन्ही व्हिडिओ टाकणार एकाच ह्याच्यात.
ॲडजस्ट करून. हे पण रोड खूप जास्त बम्पी आहे ॲक्च्युली, खूप जास्त क्लीन नाही रोड बनवला हा, थोडासा बम्पी ठेवला आहे. आणि हां आता बरं वाटतं. मला साईडने चालवलं ना की रोडचा त्रास कमी होतो. काय पीक का करतोय? तर त्याचा साऊंड मी केलाय बंद आणि याचा साऊंड आहे चालू मित्रांनो. तर आहे हे असं माझ्या थ्रू आहे आणि त्याच्या थ्रू तसं येत आहे. तर 10 मिनिटाची जास्त नाही, फ्रंटला 10 मिनिटाची राईड ठेवू आपण, म्हणून दोन्ही व्हिडिओ चालू केलेले आहे. आता बघूया इकडून कसं आउटपुट येतं आणि इथून कसं आउटपुट येतं. छान आउटपुट आहे समोरून सुद्धा. कॅमेरा चेंज केला पाहिजे. तर कसं आहे मित्रांनो, मी तिथं तेवढीच वाटते. वबल नाही होत आहे, मोठी गोष्ट वबल नाही होत आहे, आरामात चाललो आपण. फेसने पण व्हिडिओ आणि एक इथून सुद्धा. तर माझ्या थ्रू व्ह्यू असा येतो आणि फेसिंग थ्रू व्ह्यू तसा येतो. रोड तर छान आहेत मित्रांनो. आता काही प्रॉब्लेम नाही कोकणला यायला. 4 व्हीलरने आलात तिकीट काढायची गरज नाही किंवा काही कशाचीही गरज नाही. या 4 तासाचा प्रवास मित्रांनो दाखवला मला स्कूटीवर. तर अजून मे बी 2 तासाचा असेल, 2-2.5 तासाचा. तर बघूया काय आहे आणि काय नाही. असा हा फ्रंटने व्ह्यू परत एकदा आणि हा माझ्या थ्रू. आता आपल्याला चेक करायचं आहे हवा आणि पेट्रोल. पेट्रोलचा काटा मध्ये आलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ खूप ओबलवाला येतोय, बघूया ॲक्शन कॅमेरामध्ये कसा येतो. तर इथे थोडंसं थांबून खाली काढतो आणि स्टँडला लावून ॲक्शन कॅमेरा नमस्कार मंडळी, पुन्हा आलो आहोत आपण. हे पहा, हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी थांबून व्हिडिओ चालू केला मित्रांनो. सामसूम आहे पण शांत आहे आणि बघण्यालायक आहे. त्या साईडला पूर्ण गाव आहे वसलेलं, मध्ये आहे कोकण रेल्वेचे फाटक आणि आपण आहोत इंदापूर आणि इथे डोंगर. ऊन एवढं आहे तरी पण वातावरण मात्र थंड आहे मित्रांनो. आणि काका पुन्हा दिसलेले आहेत वाटतं. गावी चालले ट्रम्प घेऊन टेबल घेऊन आमच्या लोकांवरती. आणि टेक सुद्धा ऐकत नाही मित्रांनो. नाट होते नाट एकदम दगडी. छान एकदम असं वातावरण आहे मित्रांनो.
काका पुन्हा आपल्या पुढे गेलेले आहेत मित्रांनो. प्रवीण आबा. जोशी वडेवाले. हा काय मस्त आहे वातावरण, छान एकदम. चष्मा घातल्यावर काय कळत नाही मित्रांनो, वायझर खाली आहे की वर आहे. मल्हार खाबा. तर मजा आयो, मजा घ्या, बाकी काही नाही बोलू शकत मित्रांनो. मला तो शब्दच नाही काहीच. हायवे तडका. हा, एक अपडेट म्हणजे नीटपुरीचा पोट भरलेलं आहे आता आणि हवा सुद्धा भरलेली आहे. इकडे परत ट्रॅफिक, आता इथून परत काढावी लागेल. मस्त जात होतं सुसाट हे गावचे क्रिकेट. पुढे पण पॅचेस खराब आहेत वाटतंय असं. बघूया पुढे जाऊन काय भेटतं आपल्याला. चला. आलोय मित्रांनो आपण थोड्या वेळात एक 15-20 मिनिटात माणगावला पोहोचू. आणि माणगावला जातानाचा रोड बघा मित्रांनो, अप्रतिम. दोन्ही साईडला झाडं. हा जुना रोड आहे माझ्या मते तरी. हा जुना रोड आहे. इथे अजून डेव्हलपमेंट नाही झाली रोडची आणि नशिबाने छान आहे रोड हा. आणि नशिबाने इथे डेव्हलपमेंट नाही झाली, नाहीतर मग आपल्याला ही झाडं मे बी पाहायला नसतील. परत ते साईडची झाडं कापून 2 पदरी 4 पदरी करून गरजेचं आहे. पण कसं आहे, हे सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. झाडं सुद्धा गरजेची आहे, रोड सुद्धा गरजेचा आहे, ट्रॅव्हलिंग सुद्धा गरजेचं आहे, ट्रान्सपोर्ट सुद्धा गरजेचं आहे. त्याशिवाय लाईफ मे बी स्टॉप होईल जर हे सगळं नसलं तर. आणि एकाला लिफ्ट दिलेली आहे आपण. छोटा आहे, शाळेतला पोरगा. कितवीला आहे रे? 9वीला? हा रे, जास्त शिकलाय रे तू तर. मग आता एक्झाम कधी आहेत? लांब आहेत अजून?
हो बरोबर. किती तारखेपर्यंत आहे? 16. मग इकडे काय क्रिकेट खेळायला आलेला की काय? अच्छा मम्मीकडे. मग इकडे कुठे असतो? अच्छा अच्छा. तर रस्त्यात आपल्याला भेटत राहतात कोण ना कोणतरी. आपण पोचवायचं काम करायचं त्यांना फक्त त्यांच्या जागेपर्यंत, डेस्टिनीपर्यंत. नीलपरीचं काम सुद्धा हेच आहे. कायम ती मला माझ्या डेस्टिनीपर्यंत पोचवते आणि विदाऊट त्रास देता, विदाऊट काही अदर गोष्टी करता. मी पण तिला खुश ठेवतो, ती पण मला खुश ठेवते. मशीनला जर खुश ठेवा तर तीही तुम्हाला खुश ठेवेल. दोनशे 265 किलोमीटरची राईड करतोय आपण. मुंबईवरून खेड भरण्यापर्यंत, भरण्याच्या पुढे सुद्धा भरण्यापर्यंत करतो. बघूया आपला मित्र भेटायला येतोय का. जाऊन नाही देणार फक्त. अप्रतिम याला म्हणतात. आणि मोबाईल मी धुळीने मारलेला आहे. तर मी रस्ता दाखवण्यासाठी ऍक्च्युली व्हिडिओ चालू केलेला. खूप छान असा मुंबईला क्वचित बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो. आज आपले रस्ते बदललेले आहेत. दररोज प्रमाणे ते रस्ते नाही आहेत मित्रांनो. मानस नंतर मोजून 1.5 तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. शनिदेव, अरे शनिदेव होता का? शनिदेवल होता का? मला दिसला नाही रे चष्म्यातून. मला वाटलं शनिदेवल आहे. मजा घेतोय मित्र. ठीक आहे. वरून वरून खालून कुठे लांब आहे? चल, रस्ता चांगला आहे ना? हा मग ठीक आहे, चल मग. इथं थांबव. अरे देवा. थँक्यू काजल. चल बाय. इकडे गाव आहे माणगाव. माणगाव मध्येच आहोत आपण जवळपास.
मार्केटमधून तर बाहेर निघालो आपण. असं असतं मित्रांनो, कधी कुठे कसा रोड आहे नाही माहिती. तर डोळे उघडे ठेवा आणि सतर्क रहो, सावधान रहो और राइड की मजा लो. हा व्हिडिओ मे बी खूप मोठा होईल. जगद्गुरु तुकाराम महाराज, काळ भैरव प्रवेशद्वार. हवा I'm on vacation. रोड माझा फेवरेट आहे हा ना. हाच बघा, छान असा ग्रीनरी वाला रोड दिसत असेल का? सोयीच्या गोष्टी इथे ठेवून ते कसली गर्दी आहे मित्रा. चालेल इथे, चालेल इथे, चालेल ये टाक काय काका चालवतात. किती हलतोय. दोन्ही व्हिडिओ चालू. चलो थोड़ा सा ये रोड पे. तर मित्रांनो हीच मजा आहे आणि हाच रोड. किती छान दिसतंय, किती मस्त दिसतंय. आणि काय सांगू तुम्हाला मित्रांनो, ह्या रोडची खासियत एवढी आहे ना की तुम्ही प्रेमात पडाल. हा एवढाच पॅच आहे, अजून पुढे आहे. मे बी आलो आपण मानगावला. नाही जाणार, कुठे गाडी टाकली दादा तुम्ही पण. हळूहळू अशी जागा काढून आपण कल्टी मारू. नो वरी. आता किती वाईड अँगलने येतोय हा व्हिडिओ माहित नाही. थांब 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 जाऊ दे मला. थांब जरा. ॲम्ब्युलन्स पेक्षा एक नंबर. अरे कुठून येते
रोडच्या एका साईडने साईड काढत काढत मला भीती काय वाटते म्हणजे काय टूप करून लागला ना पाहिजे कॅमेरा बास नाही ना. जरासं पुढे जरासं पुढे जरासं पुढे जरासं जरासं पुढे झाला ना. आता हे आहे ही आहे गावाची जागा. ओके, त्याच्यामुळे इकडे आहे गर्दी जास्त. काढू ना गाडी, काढू ना गाडी, काढू का म्हटलं. चला तर मित्रांनो आपण आलो आहे माणगावला. माणगावची मजा घ्या मजा. थोडासा कॅमेरा पुसावा लागेल एका जागी थांबून. तर असा होता हा माणगावचा शूट. काही नाही, शूट चालू आहे, नो वरी, काही प्रॉब्लेम नाही आहे. पोलीस उभे आहेत, मोठी गोष्ट म्हणजे पोलीस उभे आहेत, गाड्याचे पेपर आहेत, सगळं आहे, काही घाबरायची गरज नाही. PUC पण आहे आपल्याकडे. छान काम चालू आहे. नका तुम्ही उभे राहा. त्यामुळे नाही जाऊन देते. आता आपण काढूया गाडी. चला, व्हिडिओ शूट झालेला आहे. पुढे पण आहे, मस्त रोड आहे, मस्त रोड, मस्त रोड, मस्त रोड. तर ह्या रोडने आपण शूट कंटिन्यू ठेवू आणि व्हिडिओची मजा घेऊ. पहा मित्रांनो, माझ्या मागचा एरिया सुद्धा दिसतोय, पुढचा एरिया सुद्धा दिसतोय आणि पूर्ण शूट चाललंय. ये आतमध्ये. अरे चल ना, काय करतोय राजा. हो,
छान असा रस्ता आणि छान शूट पण. वा, सिनेमॅटिक मध्ये मजा येईल. डबलला नाही, दोन पदरीच आहे. दोनों साइड में शूट चालू है. अरे यार, माझा व्यू ब्लॉक करतोय. पुढे जाऊन थांबूया आणि परत करूया. तर मित्रांनो, माणगाव गेलेला आहे मागे आणि आपण सुद्धा आलेलो आहोत पुढे. तर हळू आपण डेस्टिनी जवळ पोहोचतोय मित्रांनो. आणि वाजलेले 11:38, 12 वाजेपर्यंत नाही पोहोचत आपण. 1-2 वाजणार, त्याच्यामुळे आरामात जाऊया आणि व्ह्यूची मजा घेऊया. आपल्याला मध्ये थांबावं लागेल, अजून एक स्टॉप मारावा लागेल. मुगवली आणि असा हा मागे, पुढे रोड क्लिअर, मागे रोड क्लिअर. पुढे जाऊन थांबू, कॅमेरा काढू, शूट काय झालं ते बघू आणि आपल्या मार्गाला लागू. चालू शूट करता करता मध्ये कशाला थांबतो? मला वाटतं गरम होतं म्हणून थांबतो का? हो, वाटतं गरम होतं म्हणून थांबतो. बस सर, आता थांबवूया. ओके. आणि मोबाईल ठेवून देऊया, एक थंडा मारूया छोट्याशा दुकानावर. सिटीवाला व्ह्यू तो भाग येतोय. घरी गेल्यावर कळेल काय, त्याशिवाय नाही कळणार मित्रांनो. चला, त्या दोन्ही बॅटऱ्या खूप झाल्या. आपण करूया. चलो आपण ओंकार रेसिडेन्सी. शूट थांबलं.
चालूच आहे शूटिंग. वाव, हे बघ डोंगर बघ केवढा आहे तो डोंगर. नुसता ऍक्शन ऍडव्हेंचर चालू आहे आणि रोड धुळीने भरलाय. थांबूया काय? सवय नाही त्याला. नमस्कार मंडळी, पुन्हा आपण आलोय पोलादपूरला. पोलादपूर गाठून पुढे जाऊ. आणि दोन्ही व्हिडिओ ऑन आहेत, एक 360 व्ह्यू सुद्धा आणि हे सुद्धा. आता फक्त रस्ता शोधायचा आहे, तो बोगदावाला. तो रस्ता भेटला कि मग आपण अयो तर मित्रांनो, आपण आहोत आता आपल्या घाटात, कशेडी घाटात. ओके, व्हिडिओ चालू आहे मस्तपैकी. वरती आलो यार, खूप असं का वाटतंय. जास्त वरती आलो. ते बोगदा आहे कुठेतरी, गेला मला वाटतं, गेला. चालेल, आपल्याला हे पण चालेल, ते पण चालेल, दोन्हीही चालेल. आता शूट किती करतोय किती नाही माहित नाही, कारण का ह्याची सुद्धा बॅटरी संपत आली. असा हा रोड आहे घाटातला. आपोआप गेला. चालू आहे, बंद केला, काहीच नाही माहिती. रोड कुठे गेला? आपण डुगर शूट चालू आहे, डुगर शूट. एकदम घाटाचे आहेत मित्रांनो. किधर किधर तो है.
नाही वाटतं मित्रांनो. गेला बोगदा तर मग बोगद्याने आलो असतो आपण. छोटं मुलं. कॅमेरा आणला पाहिजे होता. असं कसं? खूप लोकांना माहिती आहे तो रस्ता. कुठे गेला? लक्ष ठेवावं लागतं बा कॅमेरावर. तर मध्येच शूट व्हायचे बंद होतात है ना. गेला वाटतं. बोगद्याचा रस्ता होता मित्रांनो 3 मिनिटाचा बोगदा. 1 तासाचा रस्ता 3 मिनिटात गायब असा होता. पण आता तो रस्ता नाही सापडत. मला वाटतं तो मागे खूप गेलाय. आता मागे जाण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे गप गुमाने सरळ जाऊया. आणि घाटाची मजा घेऊया. हा बोचा गरम झाला. पडू नको मित्र बस. टायमाला शूट होता. एक नंबर.
फक्त टनेलची शूट हो मित्र, बाकी काही नको आपल्याला. पाणी सांडलं सांभाळून. गोवावाली, गोवा नाही पुनावाली फिलिंग. हो वाव. मित्रांनो आणि टनेल मध्ये डायरेक्ट धमाकेदार एकदम खतरनाक माहोल आहे, खतरनाक. नाईटला आल्यावर पण असंच माहोल असेल तर अजून खतरनाक वाटेल मित्रांनो. प्रँक करायला मध्येच एक बाई उभी राहिली तर गेमच झाला ती. अटॅक येईल पुन्हा तरी. फोर व्हीलर असतं तर थोडं उडत गेलं असतं आणि बुलेट असते तर विचारू नका. संपला. बोगदा गुडू. मजा आली, मजा आली, मजा आली. वाव, शूट झालंय ना. ही गेम झाला, गेम झाला मित्रांनो. हा ना, कॅमेऱ्यावर कधी भरोसा ठेवलाच नाही पाहिजे. शूट झाला बस.